वाव मम्मी, कुठे चाललोय आपण? आपण ना कोल्हापूरला आलोय आणि आपण अंबाबाईच्या दर्शनाला चाललोय. आणि मी पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये आलीये आणि पहिल्यांदा महालक्ष्मीच्या मंदिरात चालली. ओ तर काल आम्ही मांढरदेवीला गेलेलो, जसं दरवर्षी जातो. तर काल मांढरदेवीचं दर्शन घेतलं साताऱ्याला आणि मग नंतर इथे कोल्हापूरला आलो. मग इकडे स्टे केला. तर खूप छान हॉटेल भेटलं आम्हाला आणि खूप सुंदर काही सूर्योदय होता ना, एवढं सुंदर वाटत होतं ना, तर त्याचा पण व्हिडिओ मी शूट केला. आणि आता मस्त आम्ही तयारी केली आहे आणि आम्ही निघालोय अंबाबाईच्या मंदिरामध्ये. हाय. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे आणि मग तसंच मंदिरात जाणार. तर या हॉटेलमधून ना 10व्या मजल्यावरती आमचा रूम आहे आणि ना पूर्ण कोल्हापूर दिसतं इकडून. तर इकडून हा व्ह्यू दिसतो आणि ना ह्या बाजूने पण विंडो आहे. तर इकडून पण मस्त व्ह्यू आहे. दाखवते हे असं, ही सुंदर दिसतंय. तर आम्ही ना आमची गाडी हॉटेलमध्ये पार्क केली आणि मग हॉटेलपासून मंदिरापर्यंत रिक्षाने आलो. कारण ना इकडे पार्किंगची जी जागा आहे मंदिरापासून लांब आहे, तर खूप चालत यावं लागेल, म्हणून आम्ही मग रिक्षाने आलो. आणि इथे येऊन मी आधी गजरे घेतले. तर गजरे घेतल्यानंतर मग आम्ही ओटी घेतली आणि मग दर्शनासाठी गेलो. तर हे अंबाबाईचं मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी. तर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर देवी अंबाबाई यांना समर्पित असून हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराचा इतिहास सुमारे 7,000 वर्षापूर्वीचा मानला जातो पुराणानुसार. तर मंदिराची बांधणी दगडी असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. महालक्ष्मी देवी ही धन, समृद्धी आणि सुखाची देवी मानली जाते. भक्तांचा असा विश्वास आहे की येथे दर्शन घेतल्याने आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट मिळते. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे किरणोत्सव. या दिवशी सूर्यकिरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात, जो एक अद्भुत अनुभव असतो. दररोज हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होतात. तर आमचं दर्शन झाल्यानंतर हा आजूबाजूचा परिसर आहे ना मंदिराभोवती, तिकडे मी फिरली. तर इथे ना विकत घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि दागिने तर इकडे येऊन घ्यायचं. ठुशी वगैरे जे अँटिक ज्वेलरी आहे ती इकडे छान मिळते. आणि ही देवीची ना मूर्ती मी घेतली, जी मला प्रचंड आवडली. अत्यंत देखणी अशी ती मूर्ती आहे. आणि थोडीफार मी खरेदी केली. इकडचा जो परिसर आहे ना, मन भरून पाहिला. आणि मला एवढं छान वाटलं, कारण मी पहिल्यांदा कोल्हापूरला आली आणि या मंदिरात आली. खूप वर्ष झालं माझी इच्छा होती, जी इच्छा माझी पूर्ण झाली. तर मंदिरात छान आमचं दर्शन झालं. अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि इकडे छत्रपती शाहू पॅलेस आम्ही पाहायला आलो आहे. तर म्युझियममध्ये वगैरे ना मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी आतलं काही शूट करू पण शकत नाही आणि करणार पण नाही आहे. तर कोल्हापूरमधील हा छत्रपती शाहू पॅलेस, ज्याला न्यू पॅलेस किंवा नवीन राजवाडा असे सुद्धा म्हणतात. तर हा भव्य आणि ऐतिहासिक राजवाडा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात बांधण्यात आला असून आजही कोल्हापूरच्या राजघराण्याचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. या पॅलेसची वास्तुकला खूप सुंदर असून त्यात युरोपियन आणि भारतीय शैलीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. मोठे गार्डन, हिरवळ आणि भव्य इमारत यामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी खूप आकर्षक आहे. या परिसरात एक म्युझियम देखील आहे, जिथे जुन्या काळातील शस्त्रास्त्रे, वस्तू आणि इतिहास पाहायला मिळतो. तर कोल्हापूरमध्ये भेट दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही नक्की या.
आमचं अंबाबाईचं दर्शन झालं आणि छत्रपती शाहू पॅलेस पण आमचं पाहून झालं. मग आता आम्हाला भूक लागली आहे, तर मग आम्ही एके ठिकाणी जेवायला चाललो. कोल्हापूरमध्येच ना नैवेद्य थाली म्हणून हॉटेल आहे, तर थाळी स्पेशल आहे, व्हेज थाळी. तर मग आता तिकडे आम्ही चाललोय. तर कोल्हापूरमधल्या या नैवेद्यम प्युअर व्हेज थाळी ह्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर इथे फक्त थाळी मिळते, तर तुम्ही पाहू शकता थाळ्या यांनी कशा इथे मांडून ठेवलेल्या आहेत टेबलवरती. तर कदाचित आमची अशी पहिली पंगत बोलतो ना की सुरू झालंय दुपारचं जेवण. तर आम्ही आलेलो आहोत आणि आजूबाजूच्या टेबलवरती पण होते, नंतर तर गर्दी झाली आणि वेटिंगला पण होते. तर हे थाळीचं जे जेवण आहे मला प्रचंड आवडतं. तर पुण्याच्या डायनिंग हॉलमध्ये थाळी मिळते, तिथे मी 2-3 वेळा जेवलेली आहे. तर मला असं वाटतं वर्षातून एकदा तरी ही थाळी खावी. सर्व जे रस आहेत ना जेवणाचे, म्हणजे ते या थाळीतून आपल्याला मिळतात आणि तृप्त होतं. तर त्यांनी जेवण पण जे वाढलेलं आहे असं एक चमचा. तर मी तर पूर्ण थाळी संपवली. तर मस्त जेवण होतं. तर यांचं एक फरसाण आयटम पण होतं, समोसा, जो याच्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल, नंतर त्यांनी तो वाढला होता. समोसा, ढोकळा, परत कटलेट आहे छोटेसे, पुरणपोळी होती, मालपोवा होता, फुलके होते, पुरी होती आणि आमरस. तर या सीझनचा पहिला आमरस मी या हॉटेलमध्ये खाल्ला. तर बाकी ना 2-3 भाज्या होत्या, आमटी होती, नंतर वरण भात, खिचडी होती, डाळ खिचडी आणि पुलावसुद्धा होता. कढी, आमटी, परत पनीरची भाजी आणि ना छोले पालक अशी भाजी होती आणि दहीवडा, जो खूप छान होता. बाकी चटण्या वगैरे. तर बाजूला तो पापडाचा चुरा दिसत असेल मसाल्यातला, तो पण छान होता. मी वरण भात आणि तूप घेतलं. काव्याला पण ही थाळी खूप आवडली आणि मस्त होत्या सर्व चवी. खूप मसाले नाही, खूप तेल नाही, असं मन तृप्त झालं अगदी. तर मस्त आम्ही जेवलो आणि पुन्हा आम्ही निघालो आमचा परतीचा प्रवास. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.